काही घाण. आयुष्यमान भव. सुजय पाय काढ. हे सुजय किती घाण रे. कधीतरी स्वतःहून उचलत जा ना. टेबल खाली काय केवढ्या वस्तू. नाही करत, आशू करतो. तुला माहितीये का आशूची सवय, कुठेही कचरा दिसला तो अशी फुटबॉल सारखी लात मारतो आणि कचरा माझ्या टेबल खाली सरकवतो. खरंच खरंय. काय 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 सिगरेटचं पाकिट आपल्या घरात. सुजय तू सिगरेट ओढतोस. मी एक मिनिट, मी कशाला सिगरेट ओढीन. मग तुझ्या टेबल खाली कसं आलं पाकिट. पण मुद्दा हा आहे की हे पाकिट आपल्या घरात सापडलं म्हणजे आपल्या घरातलं कोणतरी सिगरेट ओढतं. कोण. कैवल्य. नाही नाही कैवल्य नसेल. काय नसेल. या आर्टिस्ट लोकांना अशा सवयी असतात. वेळ जात नसला की सिगरेटी फुंकत बसायच्या, सुचत नसलं की सिगरेटी फुंकत बसायच्या. कैवल्यच नाही. पण आपला कैवल्य असा नाहीये. पण आहे तो आर्टिस्ट. हा म्हणजे सिगरेट ओढणारा. मग आशू. आशू असा नाहीये. माझा भाऊ असा नाही. त्याच्याकडे तसे पैसे नसतात. सिगरेट साठी कुठून आणणार आहे. मग आता राहिले कोण. मिनल आणि आना. सुचारे मुली ओढतात का सिगरेट. तू अजून जग बघितलेलं नाही. तुला माहित नाही मुली काय काय करतात. ते करत असतील पण मिनल तशी नाहीये. हा आणि अॅनाचा जीव केवढासा. तिला झेपणार आहे का सिगरेट. हो. जे अॅना नाही, मिनल नाही, आशू नाही, कैवल्य नाही, तूच ओढलायस. मी सिगरेट ओढत नाही. माझे बाबा गेले तेव्हा जाण्याआधी मी त्यांना वचन दिलं होतं, मी कुठल्याही व्यसनाला बळी पडणार नाही. सुजय तू नसशील. पण रेश्मा म्हणजे तूच. सुजय. हर फिक्र को धुए में उड़ाता चला. देवानंद थांब जरा. काय रे प्राण. काय कुठे चाललास. हात धुवायला. बाहेरून आलोय ना. अच्छा, बाहेरून आल्या थेट हात धुवायला चाललाय. म्हणजे हात धुण्यासारखं बाहेर काहीतरी हाताला लागलेलं दिसतंय नाही का. बाहेरून आल्यानंतर हात धुवायचे असतात. चांगली सवय बेटा असं तुम्ही शिकवलंय ना आम्हाला बाबा. पण बाहेर केलेल्या वाईट सवयी लपवण्यासाठी चांगल्या सवयींचा वापर करावा असं शिकवलं नाही ना रे मी बाळा. कुठली वाईट सवय बाबा. सांग बघू. हात बघू ना. हात बघू. काय भविष्य सांगणार आहेस का. हो, जे अंधकारात आहे सांग. काय झालं. कुठला ब्रँड. ब्रँड कुठला आहे हा. अरे कसला ब्रँड. सिगरेटचा. हा बघ घाणेरडा मनुष्य. हा बघ बोलावतोय बघ कसा. हात उगारतोय. ह्या घाणेरड्या व्यसनापायी आज आपल्यावर हात उगारतोय हा. उद्या काय करेल आपलं बघ. म्हणून मी वडिलांना वचन दिलं होतं, मी कुठल्याही व्यसनाला बळी पडणार नाही. हे इकडे हे बघ स्कॉलर. मी गायक आहे गायक. मी माझा आवाज सांभाळतो. त्यामुळे हे सिगरेट वगैरे ओढून माझी फुफ्फुस जाळू नाही शकत मी. खबरदार खबरदार परत असा आरोप केलास तर. आणि काय मगासपासून माझ्या हाताचा वास घेतीये. काय चाललंय. मग अरे वास कसला येतोय घाण हाताला. सांग. काय ना मगाशी मी मस्त आनंदात टॉक करत रस्त्याने चाललो होतो तर झाडावर एक पक्षी बसला होता. त्याने प्रसाद म्हणून माझ्या डोक्यात. मग ते मी असं पुसायला गेलो तर सगळं हाताला लागलंय. यक. बघायचंय कशाचा वास आहे. कुठला ब्रँड आहे बघायचंय. कबूतर ब्रँड आहे की कावळा ब्रँड आहे की चिमणी ब्रँड आहे बघायचंय. परस्त्री वास घ्यायचा जवळ येते माझ्या. घे ना बघ ना वास बघ ना. नॉनसेन्स. आणि काय काय झालं काय आज. अचानक काय सिगरेट वगैरे आरोप करतोय माझ्यावर. कारण आज आपल्या घरी. अरे किती धूर काढताय. काय झालंय. सिगरेटचं पाकिट.
आपल्या घरात कसं काय? काय झालं ग मीनल? कोणी आठवण काढताय का मनापासून? खोकला नाही मला, उचकी नाही आलीये. तेच का आलाय खोकला? का म्हणजे काय? आलाय. का? अरे का म्हणजे काय? मी ना रोज सेटवर जाऊन सिगरेट ओढत बसते दिवसभर, म्हणून आलाय. येस येस, बघ म्हणत नव्हतो मी. आता कळलं तुला मुली काय काय करतात ते. मीनाल असं बरं नव्हे ग. मुलींना शोभतं काय असं सिगरेट वगैरे पिणं? मला वाटलं होतं ना हे सिगरेटचं पाकिट कोणाचंही असेल पण तुझं नसेल. हे दाखव तिला. पाकिट? तेच विचारतोय कोणाचं आहे, आणि आता कळलंच तुझं आहे. हे ते तू टेबलाखाली फेकून दिलं होतं सिगरेट ओढल्यानंतर. एक मिनिट. पहिली गोष्ट म्हणजे मी सिगरेट ओढत नाही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर मी ओढत असते ना तर तुमच्या तोंडावर ओढली असती. कोणाच्या बापाला घाबरत नाही मी. हे करेक्ट आहे ऍक्च्युली. मग कोणाचं आहे पाकिट? हे ज्वानीच्या आगीची मशाल हाती. हॅलो एव्हरीबॉडी. काय असं काय बघताय सगळे माझ्याकडे? हॅलो एव्हरी बिडी. बिडी नाही रे, ते बॉडी असतं. बॉडी. ए बॉडी, बॉडी सॉस लो. बॉडी बॉडी सॉस लो. बॉडी मोठा श्वास घे, मोठा श्वास घेतोच की मी, त्याशिवाय जगणार काय? काय 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 करायचं? श्वास घे. काही योगाचा मूड आहे का? अशा मोठा श्वास घे. सोड सोड. अरे श्वास सोड. यार काय काय वास काय घेतय स्लीपिंग डॉग सारखे? स्निफिंग डॉग सारखे. स्निफिंग कैवल्य. मिंटचा वास आहे. बघितलंस का रे सुजय? एक वास घालवायला म्हणून दुसरा वास आणलाय त्यांनी तोंडाला, मिंटचा. कळतंय ना तुला सुजय? काय बोलले? तुला माहिती की मी मिंटची गोळी नेहमी खातो. कसं आहे, त्यांनी वास येत नाही ना. ओ ऐकलं का मित्रांनो? आपला मित्र आशुतोष आपल्याकडनं 20 रुपये उधार घेतो. त्यातली 1 रुपयाची मिंटची गोळी खातो, हा, आणि राहिलेल्या 19 रुपयाचं शेण खातो. शेण. शेण कोण खाते? तू खातोय शेण? काय चुकीचं बोलतोय सुजय? बरोबरच बोलतोय. मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती आशू. आजपासून कोणीही आशूला उधारी द्यायची नाहीये. कळलंय का? बंद. कळलंय का? हो. उधारी बंद. उधारी बंद. आशू काय आहे? बाहेर उभा राहा. बाहेर उभा राहा. काय हवंय तुला? अगं ते माझी एक वस्तू हरवली होती. ती इथे कुठे आहे का? तुला झाडताना वगैरे सापडली का? अच्छा, गोष्ट सापडत नाहीये का? हा. नाहीये इथे. हा म्हणजे तू बघितली ना, तर कुठे ठेवलीये? मी स्वयंपाकघर आत्ता आवरलंय आणि ती इथे नाहीये. ठीक आहे ना, एवढं ओरडायचं कशाला? ऐक ना तायडे, मला चहा पाहिजे होता. तू बनवते का? नाही, नाही मिळणार. ठीक आहे, मी बनवून घेतो. आशू सांगितलं ना नाही मिळणार. स्वयंपाक करतेय मी.
कैवल्य, ते बरं झालं भेटला. ते 3000 रुपये तू देणार होता ते दे जरा मला उधार. देतो चल. कैवल्य, नाही येत पैसे माझ्याकडे. अरे सकाळी तर बोलला होता ना आहेत देतो. खोटं बोललो होतो मी सुद्धा खोटं बोलू शकतो, कळलं ना. ही कोण आहे? अरे आली तेव्हा कशी होती, आता बघ लेडी डॉन झाली. लेडी डॉन, उधारी द्यायची नाही, खायला द्यायचं नाही, काय चाललंय? बस चांगली आहे ती, चांगली आहे ती. ठीक आहे ती चांगली, तू चांगला, मी जातो. अशू कुठे चाललायस तू? हा, मी श्यामकडे चाललोय, भूक लागलीये, खायला चाललोय. जाऊ दे त्याला, करू दे हवं ते. तसंही मी काही जेवायला वाढणार नाहीये. नाही तू खाली जाऊ नकोस. तू ये इकडे. तुला भूक लागली नाही, ये इकडे, मी तुला खायला देतो. हे खा हे शेंगदाणे हे खा हे तोंड बंद ठेव. तोंड बंद ठेव. खा. एवढं पूर्ण नाही, जेवणाचं काय? थांब तू इथे जरा शाण्या बाळासारखा वाघ. मी सेटिंग लावतो तुझी. हे घे, तोपर्यंत याचा रवंथ करत बस. रेश्मा, अगं कळत कसं नाहीये तुला? मी त्याला जेवायला देणार नाहीये. आशू थांब आशू, ऐक ना रेश्मा. हे बघ रेश्मा, तू आत्ता त्याला जेवायला दिलं नाहीस ना, तर तो बाहेर जाईल कारण काढून आणि बाहेर फका सिगरेट मारून येईल. त्यामुळे तू त्याला जेवायला दे. हे अरे काय खुसूर चालले तिकडे तुमची. मला जरा कासवेच व्हायला होतं यार. जीव गेलाय माझा. कस तरी होतं. तुम्ही तोंडून घ्या ना यार. ते बघ रेश्मा, ते बघ, जीव बघ कासावीस होतोय ग त्याचा. हा म्हणजे हात बघ कसे कापतायत त्याचे. हे व्यसनी माणसाचं लक्षण आहे. तो कम्प्लीट व्यसनी झालाय. आता तो बाहेर चाललाय. तो बाहेर जाऊन फका सिगरेट ओढणार आहे, छातीतून धूर बाहेर पडेपर्यंत. हे काय यार, ठरलंय की नाही तुमचं? देतीये हो ना? वाढते जेवायला. पण त्याला सांग कैवल्य, मी त्याची खरकटी भांडी धुणार नाहीये. ठीक आहे, तुम्ही तुमचं जेवा, मला काही नको. मी जातो. आशू, आशू, काय? आपला आशू सिगरेट ओढतो? मिनल, नाही अगं, हे शक्यच नाहीये. नॉट पॉसिबल. आम्हाला पण असंच वाटलं होतं, पण काय करणार? सिगरेटचं पाकिट सापडलंय घरात. तेही रिकाम. अरे पण ते पाकिट त्याचं हे कशावरून? अगं तू फार निरागस आहेस ना. तो आपल्याकडनं 10-20 रुपये घेऊन जातो, त्यातली 1 रुपयाची मिंटची गोळी खाऊन येतो, पुन्हा आपल्यालाच विचारतो कसा आहे वास. अरे आपण काय मूर्ख आहोत का न कळायला? नाही, बास झालं. मला दिसू देतो एकदा तरी सिगरेट ओढताना. नाही त्याला चोपला ना, बेंडी सिगरेट ओढतो म्हणजे काय? मीनल, त्याला आपण नीट समुपदेशन द्यायला हवं, तेही त्याला कळू न देता. पण समुपदेशन म्हणजे? काउन्सिलिंग. अगं पण ते डिप्रेशन मध्ये गेल्यावर करतात ना? म्हणजे आपला आशू डिप्रेशन मध्ये गेलाय? नाही, गेला नाही अजून, पण जाणार आहे. काय आहे, आपल्या सुजयचं समुपदेशन ऐकून भले भले लोक डिप्रेशन मध्ये गेले. हो का? आणि तू दिलेला मार खाऊन लोक अत्यानंदाने नाचायलाच लागतात नाही का? युसलेस. आता बघा रे, नाही ना आशूची सिगरेट सोडून दाखवली तर काय? 500 रुपये? शिरे, किती घाण आहात रे तुम्ही. हा, या बाबतीत 300. आशू, ही 2 फुफ्फुस, सॉरी थोडी वर, ही 2 फुफ्फुस आणि ही श्वसन नलिका. ही श्वसन नलिका श्वासाद्वारे ऑक्सिजन फुफ्फुसात भरते. त्यानंतर ही फुफ्फुस तो ऑक्सिजन सगळ्या शरीरात फिरवते. याचा अर्थ काय? याचा अर्थ हा की जितकी स्ट्रॉंग फुफ्फुस तितका जास्त ऑक्सिजन, जितका जास्त ऑक्सिजन तितकं सुदृढ शरीर, जितकं सुदृढ शरीर तितकं सुदृढ आयुष्य. वाह वाह, मस्त. पण हे सगळं मला का सांगतोय?
त्याला हे काही कळत नाहीये. सरळ सांगतो, सिगरेट ओढणाऱ्याला कॅन्सर होऊ शकतो आणि कॅन्सर झाला तर तू वारशील. त्याला कॅन्सर झालं तर मी का वारीन? प्रेम दिलं की आयुष्य वाढतं. म्हणूनच आमचं तुझ्यावर खूप प्रेम आहे रे वेड्या. एक सांगतो, प्रेम वगैरे काही नसतं. कॅन्सर झाला की खर्च येतो खूप. त्यामुळे तू नुसता वारणार नाहीस, कर्जबाजारी होऊन वारशील. चालणार आहे का तुला? यार काय चाललंय हे? काय चाललंय यार? मला ऑलरेडी मीनल सांग यार यांना, सांग यांना. मला डिप्रेस करून सोडतात हे. झालास तू डिप्रेस? तुझे 300. कसले? कसले म्हणजे काय? भेट लागली होती ना आपली? हा म्हणजे तुमची बेट लागली होती मला डिप्रेस करायची? त्याच्यावर नाही रे, याच्या काउन्सिलिंगनी तू डिप्रेस होण्यावर. काउन्सिलिंग? पण मला काउन्सिलिंगची काय गरज आहे? काय झालंय मला? काय झालंय? काय झालंय? तोंड वर करून विचारायला लाज वाटत नाही? बोलली लेडी डॉन झाली. लेडी डॉन काय बोलले यार? असे का वागताय तुम्ही सगळे माझ्याशी? काय केलंय मी? काय केलंयस? काय केलंयस? हे केलंयस तू? ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गॉड. येस येस येस, सापडलं सापडलं सापडलं. हे बघ कसा वागतोय तो, बघा कसा वागतोय. तलप आलीये त्याला, तलप. तलप अजीज. येस, चल पाकिट दे परत मला. नाही देणार. गुड, देऊच नकोस. मला पाकिट दे. नाही देणार. मिळणार नाही. ए मला पाकिट दे. ए, मला हात काय करतो? हात काय करतो? मला हात काय काय वालवट झालाय तो. अरे बापरे. ते बघ सिगरेटमुळे कुत्र्याचे हाल झालेत त्याचे. अरे एकेकाळी रुबाबदार होता, आता लॅब्रेडॉर झालाय. बघ ना किती आहारी गेलाय, सिगरेटच्या पाया पडतोय. अरे नाही आहेत सिगरेटी त्याच्यात. सिगरेटी कोणाला पाहिजेत? म्हणजे काय, तू ओढत नाहीस? हे मी नाही आवडत सिगरेट. काही काय अशा खोटं बोलू नको. अगं ए, मी खरंच बोलतोय, मी नाही ओढत सिगरेट. तू जर मला सिगरेट ओढताना दिसलास ना, मी जीव घेईन तुझा. हे काय बोलते ही? अगं मी नाही ओढत सिगरेट. किंजलला अजिबात आवडत नाही सिगरेट ओढणारी पोरं. अच्छा, मग किंजलला आवडलं असतं तर ओढली असतीस. हा नाही, हे बघा मी सिगरेट साठी पाकिट शोधत नव्हतो. पण मग ते पाकिट कशाचं आहे? याच्यात आहे ना माझी बँक. याच्यासाठी शोधत होतो. याच्यावर हिशोब लिहून ठेवला होता ना, ते शोधत होतो मी. हिशेब? कसला हिशेब? काय आता विश्वास बसत नाही का? हे बघ बघ. अरे पण यावर काहीतरी तारखा आणि त्याच्या शेजारी 1, 2 असे आकडे लिहिलेस. अगं हो, कारण आमच्या मालकाला आम्हाला सांगायला लागतं ना कुठल्या पार्टीत कुठला मास घालून किती वेळ नाचलो ते सगळे लिहिले. त्यावर आम्हाला पेमेंट मिळतं. पण मला एक कळत नाहीये, ह्याच्यावर का लिहिले सगळे हिशेब? अरे सांगतो, तो माझा पार्टनर आहे ना, तो फुकड आहे. त्याला मी हिशोब लिहायला ठेवलाय, तर त्यांनी हिशोब ह्याच्यात लिहून ठेवलाय. अशू पण एक सांगतो, हे तुझ्या पार्टनरसाठी सिगरेटचं पाकिट असलं तरी आमच्यासाठी लॉटरी आहे, लॉटरी. कारण की ह्यावर लिहिलेल्या हिशोबानुसार आशूला त्याच्या मालकाकडनं 10,000 रुपये येणं. चल माझे 1,500 रुपये दे. चल माझे 1000. माझे 2000. 1 मिनिट, माझी उधारी सगळ्यात जास्त आहे. माझे 3,000 रुपये आहेत. 1 मिनिट, मी सगळ्यांचे पैसे देतो, पण आधी माझं दुसरं पाकिट आहे ना ते शोधून द्या. अरे आता किती पाकिट आहेत त्या घरात? नाही, 2च पाकिट आहेत, पण दुसरं पाकिट तुमच्यासाठी जास्त महत्वाचं आहे. कारण त्याच्यावर मी लिहिलंय कोणाकडनं किती पैसे मी घेतले ते. अरे पण ते आम्हाला माहितीये की. नाही, तुम्हाला माहिती असलं तरी मी देणार नाही ना, कारण किंजल नेहमी म्हणते पैशाचा व्यवहार कागदावर असावा. अरे बाप रे,
मग ते फडतूस सिगरेटचं पाकिट मोठा दस्तऐवज झालाय आता. शोधा शोधा. इथे खाली बघ, इथे खाली बघ. शोधताय, जाऊ नको कुठे. खाली बघ, खाली बघ. आधीचा कुठे होता, आधीचा कुठे होता? तो सुजयच्या टेबलच्या सुजय बस परत. एक सांगू का रे आशुतोष? शोधा शोधा, सगळे नसलेलं पाकिट शोधा. मला फार बोलले ना, शोधत बसा. हा हॅलो. हा सर, तो हिशोब सापडलाय. हा, त्यानुसार तुम्ही मला आता 10,000 13,500. हा बरोबर, 13,500 रुपये देणार. हा, येऊ का घ्यायला? ओके ओके, येतो. हा बाय. मला कैवल्याचं गणितही कच्च आहे.